तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई आज चालू आहे देवगडला आणि म्हणजे अचानकच प्लॅन ठरला. कामाला गेलो पण आज पावसाचं वातावरण आहे, सकाळी पाऊस पण येत होता त्याच्यामुळे काम कॅन्सल झालं. तर म्हणलं घरी तरी काय करा, चला फिरायला. तर मी आहे आणि माझ्यासोबत अजून दोघं तिघंजण आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मजा येईन का नाही ते मला सांगता येणार नाही, कारण मजाक मस्ती होती का नाही ते पण माहीत नाही. कारण सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे, त्यांच्यासोबत काय मजाक मस्ती करू. तरी पण हा ब्लॉग कंटिन्यू करा. आलोय देवगडला, रस्त्याने काय व्हिडिओ बनवले नाही. तर तुम्हाला सांगितलं होतं मोठे माणसं आलो, मोठ्या माणसं धक्का मोठे माणसं कोण आहेत हे बा, हे ते मोठे माणसं 1 2 आणि 3 यांच्या संग आलोय. आणि देवगड यायला मंदिर भारी आहे राव, काय असं का नसं. आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि मग भेटतो. चला बाय बाय. दर्शन बिर्शन घेऊन आलो आणि मंदिर लय भारी, म्हणजे देवगडला आलोय. भागवानगरला गेलो ते मंदिर पाहिलं होतं, त्याच्यापेक्षा भारी मंदिर आहे. खूप भारी मंदिर आहे आणि लय मोठं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला सगळं थोडं 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 थोडं. तर भाई इकडं मंदिर आहे आणि मंदिरात थोडंसं खाली आलं इकडं नदी आहे. प्रवारा नदी नाव आहे नदीचं. फोटो बिटो काढला, भारी स्पॉट आहे. पहिली बार आलोय जिंदगीत, कधी आलं नव्हतं. आलं इकडे किती पाणी आहे, आमच्या नदीत निश्चय दगड आहेत. माशी आहेत पाण्यात, दिसू राहिले नाही काय माहित, पण आहेत. दिसत असते ना असं वाटतंय मला, छोटे छोटे आहेत. नदीत पहा कधी गाबाळ टाकले. आता मी मस्त फोटो बिटो काढू तिथं. अब अपन कितने जने बेटे पूछो, अपन 16-14 जने हैं हम. 30 मासे पहा, हे पहा मी किती जवळ आले तेव्हा. आमच्या अरे मासे धरून राहिले. स्पीड लागत त्याला मिस्त्री. बघितलं सूचना लिहिल्या आहेत, कोणी आलो तर वाचीचा सूचना. आम्ही तर नाही वाचित, आम्हाला वाचता येत नाही. मंदिर आहे, हे मंदिराचा परिसर आहे, बाहेर आहे अजून. आणि झाडं पान किती भारी आहेत. याला कंपाऊंड केलं आहे मस्त. काय जे झाडं आहेत काय माहिती, कमेंट करून सांगा मला. काय लिहिलं आहे, अजान वृक्ष बाग, काय माहिती अजान वृक्ष म्हणते त्याला. आणि ते मंदिर आहे कायच तरी, हे आपलं दत्ताचं मंदिर आहे. हे कायच आहे काय माहिती. तर बघतो श्री गणेश प्रसन्न, श्री गणेश प्रसन्न लिहिलं बाहेर. कशाचं आहे काय माहिती. महादेवाचं हे, कशाचं हे, गणपतीचं. पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर. तर हे गणपतीचं, हे महादेवाचं आणि कार्तिकेचं मंदिर. कार्तिकेचं मंदिर भाई पहिले बार पाहिलं मी, अजून कार्तिकी मंदिर पाहिलं नव्हतं मी जिंदगीत, आज फर्स्ट टाइम पाहिले. मंदिरासमोर काय सद्गुरू किसन बाबा मंदिर. आणि इकडं आपलं दत्त मंदिर, ते आता दर्शन घेतलं ते मंदिर. आणि इकडं किसन बाबा मंदिर, नुसत्या मंदिरच मंदिर. तर बाई जे धरले बाबा होते, म्हणजे जे जुने बाबा होते त्यांची समाधी इथं खाली. चला खाली, हरी मामा दम्मानी चला. तर बाई अशी कामाने आज जायची. आणि इकडं नारळ झाड, इकडं नारळ झाड.
मध्ये आम्ही आतमध्ये पण लय मोठे आहे, तसं बाहेर पण लय मोठे. बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला. स्टॉल आहेत प्रसादाचे. इकडे खेळणी बिळणी घ्यायची असेल दोन लेकराला. तिकडे हॉटेल. इकडे काय फक्त भक्त निवास भोजन प्रसाद 60 रुपये. आणि इकडं आपली पार्किंग आहे. आणि जसं आपलं भगवानगडला पण एकदम स्वच्छ तसं इकडं पण एकदम स्वच्छ आहे. आमचे मेंबर प्रसाद घेऊन राहिलेत. तर चला इथून चाललोय आता. प्रसाद घ्यायला दर्शन झालं. आता जातो गाडी घेऊन. पोटा पाण्याचं नियोजन बघ. तर काही झालंय घरी. व्हिडिओ काय रस्त्याने काय पडलेला नाही. तिथं मग म्हणजे नाश्ता वगैरे केला ना आलो निघून तिथून. आणि एवढा व्हिडिओ काय बरोबर काढता आला नाही मला, कारण सारी वयाने मोठे ते दोघं तिघं माझ्यापेक्षा. बरे 2-2, 3-3 लेकराचे बापचे, त्यांच्या पुढं काय व्हिडिओ बनवून मी राहिलो लहान. काय त्यांना कळाना काय करू राहिले. कॅमेरा चालू करते बोलत त्याच समोर. ते म्हणले काय बिघडलं काय. तिथं काय एवढे व्हिडिओ बरोबर काढता आला नाही, कारण तिथं व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती. एक जण माझ्यापाशी आलाय, मी व्हिडिओ काढतोय, तुला माहिती नाही तर फोटो काढायला म्हणे. म्हणलं माहिती आहे ना फोटो काढायला म्हणे, म्हणून व्हिडिओ काढायला दोन नाही फोटो व्हिडिओ काहीच नाही जमून तिथं. म्हटलं बरं. ते बंद केला, ते गेला परत चालू केलं. भारी होतं राहू देवगड, मस्त आहे. परत जाईन एखाद दिवशी माझ्या मित्रासोबत, त्यांच्यासोबत माझी आज काही एवढी मजा आली नाही. माझ्या कोणासोबत येते फक्त दत्त्यासोबत. दत्ते जिगरी जीव आहे दत्त्या, माझा जीव. दत्त्या भावतासाठी अर्ध्या रात्री दिवसा बोलू नको, दिवसा कामाला जावं लागतं मला. तर हा ब्लॉग आता इथं एंड करून टाकूत. भेटत अशा का नवीन ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करा. तर सबस्क्राईबच्या बटनवर दगड घाला बाई. 72 झाले, 72च्या पुढं वाढा ना. अरे वाढा म्हणजे चॅनलला व्ह्यूज आहेत कमीत कमी 2600-2700. आणि सबस्क्रायबर आहेत 72. अरे 100 होते. कराडा वाडा. तर या ब्लॉग एंड करू. बाय बाय, भेटूया एखाद्या नवीन ब्लॉग.